मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मानिनी तिच्या मैत्रिणींना कॉल करते आणि म्हणते, हो अहो सरलाताई, मला माहीत आहे मंगळागौरींसाठी जरा उशीरच झाला आहे, पण काय करायचं, सगळ्यांच्या फुगड्या कागं झालंय खेळून, पण आता मुलींची हौस पूर्ण करायला हवी ना, त्यामुळे उद्याच मी मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवला आहे, त्यामुळे ना तुम्ही तुमच्या सुनेला नक्की घेऊन या हा, मी आग्रहाचं निमंत्रण देतीये, असं मानिनी म्हणते. त्याचवेळी आता वसू आणि रम्या दोघीही हे बोलणं ऐकतात. त्या दोघींचाही आता जळफळाट होतो. तेव्हा वसू आता रम्याला विचारते, म्हणजे ही मानिनी आता उद्या तिच्या सुनांची मंगळागौर करणार आणि आपण तिच्या मैत्रिणींसमोर त्यांच्या सुनांसमोर अशा वेशात राहायचं का ग रम्या, आणि आपण घरकाम केल्यानंतर कसं वाटेल सांग बरं त्यांच्यासमोर, किती अब्रू जाईल आपली, असा विचार दोघींच्याही मनात येतो. तेव्हा रम्यासुद्धा घाबरते आणि म्हणते, बापरे, अशी बाहेरच्यांसमोर सुद्धा आपली बदनामी होणार का आई. तेव्हा वसू म्हणते, अगं होणार, ती तर होणारच आहे रम्या, पण मला ना बाहेरच्या लोकांसमोर ना फक्त यांचीच लाज काढायची, असं वसू म्हणते. तेव्हा रम्या घाबरतच विचारते, म्हणजे काय करणार आहे साई तू. तेव्हा या दोघींची ही मंगळागौर अशी सहजासहजी होणारच नाही, या मानिनीच्या सुनांना ना मला जरा अद्दलच घडवायची आहे, असं वसू सांगते. मग आता वसूच्या मनात येतं आणि ती रम्याला बोलून दाखवते, त्या दोघींच्या साड्यांमध्ये आपण खाजखुजलीची पावडर टाकूयात का ग. तेव्हा रम्या म्हणते, अगं आई नको. तेव्हा वसू म्हणते, अगं तू ऐक ना जरा, अगं फुगडी घालताना त्या नुसत्या खाजवत बसतील, मग नको हा सुद्धा प्लॅन नको. मला एक म्हणायचं आहे, तू त्या नंदिनीच्या संगीताच्या कार्यक्रमाच्या वेळी कसा त्या नंदिनीचा ब्लाऊज फाडला होतास, तसं काहीतरी या काव्याच्या बाबतीत तू करच आज, असं आता वसू रम्याला म्हणते. मग रम्या म्हणते की आई हे बघ, तुला ना हवं ते कर, पण मला अजिबात या कोणत्याही प्लॅनमध्ये ना तू घेऊ नकोस हा, कारण माझा तुझ्याशी कोणत्याही प्लॅनशी काही संबंध नाही आहे. तेव्हा वसू विचारते, असं का बोलतीयस तू. तेव्हा रम्या म्हणते, कारण तू वाटेल ते बोलतीयस आई, कारण या घरामध्ये कोणीही शिंकलं ना तरीही आपल्यावरच संशय घेतील अशी परिस्थिती आहे आता. अगं एवढे उद्योग करून सुद्धा त्यांनी आपल्याला या घरात राहून दिले आणि पोलिसांकडे दिलं नाही, याचेच आभार मान जरा, आणि याचंच नशीब समज तू. चाललीस तू यांच्या या साड्यांमध्ये खाजखुजलीची पावडर टाकायला. मग पुढे आता रम्या म्हणते, इथून पुढे काही दिवस ना कुरकुड्यांतला अजिबात क सुद्धा तू उच्चारायचा नाही आहे साई. तेव्हा वसू म्हणते, वा, म्हणजेच आपली ही जी बदनामी होणार आहे ती फक्त आणि फक्त सहन करायची का, आणि आपल्यावर सगळेजण दात काढून जे फिदी हसतील ते फक्त बघत बसायचं का. तेव्हा रम्या म्हणते, हो आई, फक्त बघत बसायचं, कारण आपल्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे आता. अगं तू इथून पुढे जरा परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर ना ग आई, आणि उगीच डोक्यात राग घालून वाटेल तशी बोलू नकोस, वागू नकोस, असं म्हणून ती तिच्या आईला कुरघोडी करू नकोस असं म्हणते आणि हात जोडते. तेव्हा वसू सुद्धा हात जोडत म्हणते, हो राहिलं बाई राहिलं. मग आता उद्या घरामध्ये असा मख्ख चेहरा ठेवते आणि उद्या जे आनंदाचं घरामध्ये वातावरण होणार आहे ना ते फक्त बघत बसते, बाकी काय करणार ना. आता अशी मोलकरणीसारखी कपडे घालून आपण फक्त राबायचं आणि या मानिनीच्या सुना मात्र महाराणीसारख्या तयार होतील, नटतील आणि इथे खेळसुद्धा खेळतील. तर दुसऱ्या दिवशी आता नंदिनी ही छानपैकी नऊवारी साडी नेसते आणि त्याचबरोबर आता टिकली लावते. तर दुसरीकडे काव्यासुद्धा आता छान नऊवारी साडी नेसून टिकली लावते. इकडे नंदिनी आता नाकामध्ये नथ घालते, तर दुसरीकडे काव्यासुद्धा आता नथ घालत असते. इकडे नंदिनीने छान असा गजरा केसांमध्ये माळलेला असतो, तर काव्यसुद्धा दुसरीकडे केसांमध्ये छान असा गजरा माळते. दोघीही आपापल्या रूममध्ये छान अशा तयार होत असतात. नंदिनीचं आता आवरून होतं, ती स्वतःला जरा आरशात पाहते आणि मग जीवा तेथे येतो आणि नंदिनीकडे खूप वेळ पाहतच राहतो. तेव्हा नंदिनी आता मागे वळते, जीवाची नजरच नंदिनीवरून आता हटत नसते. मग आता तो एकदम गोंधळून गेलेला असतो, त्याला काय करावं सुचत नसतं. तेव्हा नंदिनी हसते आणि विचारते, ओ बोला ना, मी कशी दिसते. तेव्हा जीवा म्हणतो, तू ना अगदी, असं म्हणून तो शांत राहतो आणि तो खूपच कन्फ्यूज झालेला असतो. नंदिनीला एवढं नटलेलं सजलेलं त्याने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं आणि मग तो म्हणतो, तू ना
असं म्हणून तो पुन्हा एकदा शिट्टी वाजवू लागतो. तेव्हा त्याला शिट्टीच वाजवता येत नसते. नंदिनी अगदी खुळखण असते आणि विचारते, काय अहो, तुम्हाला साधी शिट्टीसुद्धा वाजवता येत नाही? त्यावेळी जीवा म्हणतो, कसं आहे ना, आमच्यावर फक्त देशमुखांचे संस्कार आहेत, त्यामुळे असं शिट्ट्या वगैरे मारणं नाही जमत बुवा आपल्याला, आणि असल्या गोष्टी शिकण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला जमत नाही हे सांगा ना. तेव्हा तू काय मला चिडवतेस का, असं जीवा विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हो. मग जीवा म्हणतो, आपल्याला येत नसेल ना तर दुसऱ्यांना पण नाही चिडवावं हां. तेव्हा आता जीवा जरा दुसरीकडे पाहतो तर नंदिनी आता जोरातच शिट्टी वाजवते. त्यामुळे जीवाला एका क्षणी धक्काच बसतो आणि तो विचारतो, काय तू आणि शिट्टी वाजवली? तो आता अगदी तिच्याकडे बघत राहतो. तेव्हा ती फक्त आणि फक्त आपली हसत राहते. मग तो म्हणतो की यार, तुला अगदी सॉलिड जमतंय हां. मग नंदिनी त्याच्यावर हसते आणि म्हणते, पण तुम्हाला जमत नाही ना. छे यार, काय हे असं, तुम्हाला शिट्टी वाजवायला जमत नाही? मग आता ती विचारते, काय हो आजीच्या तालमीमध्ये तुम्ही एवढं जेवण बनवायला शिकलात आणि तुम्हाला साधी शिट्टी वाजवायला नाही शिकवली का तुमच्या आजीने? तेव्हा तो म्हणतो, हो ना, मलाही तोच प्रश्न पडला आहे, पण माझ्या आजीने ना मुद्दामच शिट्टी वाजवायला मला शिकवली नसेल. तेव्हा नंदिनी विचारते, का बरं असं, मुद्दाम असं का म्हणताय तुम्ही? मग आता तो म्हणतो, कारण आजीला असं वाटलं असेल की लग्नानंतर ना माझ्या बायकोने मला शिट्टी वाजवायला शिकवावी. तेव्हा नंदिनी विचारते, हो का, फार नौटंकी आहात हा तुम्ही? मग जीवा हसतो आणि म्हणतो, मी तर खूप नौटंकी आहे अगं, पण तू मला शिकवशील शिट्टी वाजवायला? तेव्हा नंदिनी आश्चर्याने विचारते, मी? तेव्हा आता जीवा म्हणतो, काय हरकत आहे, तसंही म्हणतातच ना लोक की लग्नानंतर बायको ही नवऱ्याची शिट्टी वाजवतेच. तसंच आता तर तू माझी शिट्टी नाही वाजवत, पण शिट्टी वाजवायला शिकव तरी. तेव्हा तो पुन्हा विचारतो, शिकवशील ना? ती म्हणते, हो शिकवेल, सोपं आहे हो, खूप सोपं आहे. मग आता ती त्याला शिट्टी कशी वाजवायची ना हे शिकवत असते. तेव्हा जीवा आता तिच्याप्रमाणे ॲक्शन करू लागतो, तरीही त्याला जमत नाही. ते पाहून नंदिनी खूप हसू लागते. मग आता तो पुन्हा एकदा तिला शिट्टी वाजवून दाखवतो, पण त्याला काही ती जमत नाही. तो म्हणतो, जाऊ दे, मला नाही वाजवायची शिट्टी. तेव्हा नंदिनी म्हणते, काय हरताय अहो, एवढा पुरुष लोक असून तुम्हाला शिट्टी मारता येत नाही, तुम्ही ट्राय करता का? असं म्हणून ती अशी तिची दोन्हीही बोटं त्याच्या ओठाजवळ ठेवते आणि म्हणते, वाजवा बरं. मग लगेचच जीवाला जोरात शिट्टी वाजवता येते. ते पाहून त्याला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. मग आता ती म्हणते की जमली की नाही? तेव्हा जीवा आता तिच्याकडे पाहतच राहतो. दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात. मग आता ती थोडीशी लाजते आणि पटकनच आपला हात मागे घेते. ती आता जरा लाजूनच बाहेर निघालेली असताना जीवा लगेचच मोठ्याने तिच्याकडे पाहून शिट्टी वाजवतो. तेव्हा नंदिनी सुद्धा हळूच मागे पाहते आणि लगेचच मग नंतर हसून तेथून जाते. तेव्हा जीवा म्हणतो, यार चकाचक बाई आज खूप सुंदर दिसतीये हां. मग तो पुन्हा एकदा शिट्टी वाजवतो. त्याला शिट्टी वाजवता येते. ते पाहून त्याला त्याचाच आनंद होतो. इकडे काव्याने सुद्धा अगदी छान असं आवरलेलं असतं. तेव्हा ती स्वतःला आरशात निहाळत असते. तेवढ्यातच पार्थ आता दार उघडतो. तो फोनवर बोलत आतमध्ये आलेला असतो. तेव्हा समोरच तो काव्याला पाहतो आणि अक्षरशः त्याची विकेटच पडते. मग तो काव्याकडे सतत प्रेमाने पाहत राहतो. त्याची नजरच काव्यावरून हटत नसते. साडीचा रंगसुद्धा तिला खूप छान खुलून दिसत असतो आणि ती नेहमीपेक्षा खूप छान तयार झालेली असते. तेव्हा आता पार्थ हा तिच्याकडे बघतच राहतो. तिला समजतं की पार्थ माझ्याकडे बघतोय, म्हणून ती थोडीशी लाजते. मग त्याचवेळी पार्थच्या हातातून मोबाईलच खाली पडतो. तेव्हा काव्य आता पार्थकडे पाहून अजूनच लाजते आणि लगेचच तो मोबाईल त्याच्या हातात देऊ लागते. पण त्याचं ना लक्षच नसतं, कारण तो पूर्णपणे अगदी काव्यामध्ये हरवून गेलेला असतो. मग तेथे असणारा स्प्रे आता काव्या घेते आणि लगेचच त्याच्या तोंडावर असा स्प्रे मारते आणि त्याला असं भानावर आणते. तेव्हा तो असा खडबडून अगदी जागा झाल्यासारखा काव्याकडे बघतो. मग आता ती विचारते, काय ओ देशमुख, कुठे हरवलात? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही ते असं काही नाही, पण तुम्ही एवढ्या नटलेल्या बघून. तेव्हा काव्याच पुढचं बोलते, काही शॉक लागला की काय? तेव्हा पार्थ गोंधळतो आणि म्हणतो, नाही हो, तसं काही नाही, शॉक वगैरे नाही असा, पण जरा या साडीमध्ये अशा नटलेल्या बऱ्या दिसताय, अगदी छानच दिसताय हा, म्हणजे कारण फिसकारलेली मांजर आज क्यूट कॅट सारखी दिसतीये.
तेव्हा काव्यालाच हसू येतं आणि ती विचारते, काय म्हणालात? मी आणि क्यूट कॅट? तेव्हा तो म्हणतो, हो, अगदी क्यूट कॅटसारखा दिसताय तुम्ही. मग काव्य म्हणते, काय हो, काय कौतुक करताय तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, अहो, कौतुक करण्यासारख्याच दिसताय तुम्ही, कारण तुम्ही एरवी ॲक्शन मूडमध्ये असता आणि जेव्हा साडी मूडमध्ये असता ना तेव्हा मात्र खूप छान दिसता. हा, तो आता जरा लाजूनच म्हणतो, ही साडी ना छान दिसतीये हा तुमच्यावर. नाही, ॲक्च्युली ही साडी तुम्ही नेसली ना त्यामुळे अशी खुलली आहे जरा. हो, असंच झालं असणार असं म्हणून तो खूप गडबडतो. तेव्हा काव्य हसूनच विचारते, अहो देशमुख, कौतुक करायला किती शब्दांची जुळवाजुळव करावी लागते हो तुम्हाला देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, ते साडी छान दिसतीये. तेव्हा काव्य म्हणते, हो, साडी छानच आहे तशी, कारण मानिनी काकूंनी ती दिली आहे मला आणि नंदिनी ताईंना. हे ऐकून आता पार्थला आनंद होतो, पण हे असं म्हणून ती निर्या व्यवस्थित करत असते, तिला काही व्यवस्थित करता येत नाही. ते पाहून पार्थ म्हणतो, थांबा, मी करतो हेल्प तुम्हाला. तेव्हा ती विचारते, अहो, हे काय? मग आता तो म्हणतो, राहू देत ना, करतो मी हेल्प, राहू द्या हो. मग काव्य अधिकच प्रेमाने त्याच्याकडे बघू लागते, कारण पार्थ हा खूप प्रेमाने तिच्या निर्यात्या व्यवस्थित करत असतो. तेव्हा काव्या ही खूपच प्रेमाने आता पार्थकडे पाहत राहते. मग आता तिला लगेचच अनिशाचं ते बोलणं आठवू लागतं की या रेड फ्लॅगच्या जमान्यामध्ये पार्थ म्हणजे तुझ्या आयुष्यात आलेला अगदी ग्रीन फ्लॅग आहे. सॉरी हां, ग्रीन फॉरेस्ट आहे. पण कधी कळणार ग तुला, असं ती काव्याला म्हणालेली असते आणि तिलाच ते आठवतं. मग काव्यसुद्धा खूपच इमोशनल होते. अनिशाचं बोलणं आठवल्यामुळे ती आता पार्थकडे पाहतच राहते आणि तिचीसुद्धा नजर पार्थवरून आता हटत नसते, कारण त्याचा स्वभाव एवढा चांगला असतो ना की आपण कितीही हिडीस केलं तरी तो खूपच प्रेमाने तिच्याबरोबर वागत असतो आणि हाच स्वभाव काव्याला अतिशय त्याचा आवडलेला असतो. अगदी भान हरपून ती त्याच्याकडे पाहत असताना पार्थ मात्र आता चुटकी वाजवतो आणि लगेचच तिला भानावर आणतो आणि ती सुद्धा भानावर येते. तेव्हा पार्थ विचारतो, पण आता तुम्ही कुठे हरवलात? काव्या मात्र आता एकदमच शांत होते आणि थोडी गोंधळूनच म्हणते, नाही हा, काही नाही. त्यानंतर तिचंच तिला आता प्रश्नाचं उत्तर सापडत नाही की मी यांच्याकडे अशी रमून का बघत असेल. काव्य आहे, काही पार्थ नाहीये. मग आता तो स्वतःच तिला बोलून दाखवतो, अहो, तुम्ही काव्य आहात, काय पार्थ नाही आहात. तेव्हा काव्याला आता धक्काच बसतो की माझ्या मनातलं पार्थने ओळखलं तरी कसं? 1 मिनिट, तुम्ही माझ्या मनातलं कसं ओळखलंत, असं काव्या विचारते. तेव्हा पार्थ म्हणतो, मी तुमचं मन ओळखलंय खरं, फक्त तुम्ही तुमच्या मनाचं कधी ऐकताय ना याचीच मी वाट बघतोय. तेव्हा काव्य अजूनच त्याच्याकडे बघत राहते. तर दुसरीकडे आता हॉलमध्ये सगळ्याजणी एकत्र जमलेल्या असतात. मानिनीच्या ज्या काही मैत्रिणी असतात आपापल्या सुनांना अगदी नटून सजून धजून घेऊन तेथे आलेल्या असतात आणि मंगळागौरीची सगळी तयारी त्या करून आलेल्या असतात. तेव्हा मानिनी म्हणते, या, मी किती वेळ झालाय तुमची वाट बघतीये, पण मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सगळ्याजणी आलात. हां, आता तुम्ही आलात म्हणून सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. मग आता, अहो देशपांडे वहिनी, तुम्ही खूप छान दिसताय हां, खूप छान नटलेल्या आहात, असं आता मानिनी म्हणते. तेव्हा थँक्यू, असं देशपांडे वहिनी म्हणतात आणि मानिनीलाही सांगतात, तुम्हीसुद्धा अगदी गोंडस आणि गोजीरवाने दिसताय हां. मग आता लगेचच दुसऱ्या वहिनी म्हणू लागतात, हो खुलणारच. मानिनी वहिनी या 2-2 सुनांच्या आता सासू झाल्या आहेत, त्याचबरोबर त्यांच्या सुनांची मंगळागौर आहे ना म्हणून, असं म्हणून आता सगळ्याजणी हसू लागतात आणि मानिनीची खूप गंमत करतात. त्यावेळी मानिनीलाही हसू आवरत नसतं. काही वेळानंतर आता वसू आणि रम्या दोघीही अगदी मोलकर्णीच्याच वेशामध्ये ती कपडे घालून तेथे या सगळ्या मानिनीच्या मैत्रिणींसाठी ज्यूस घेऊन आलेल्या असतात आणि असं हसताना या सगळ्यांना पाहून या दोघींचाही चेहराच पडतो. मग त्यावेळी आता वसू म्हणते, दरवर्षी आपण अशाच दिमाखात तयार व्हायचं हो की नाही मंगळागौरीच्या दिवशी, आणि आज काय दिसतोय आपणशी, काय वेळ आली आहे आपल्यावर, असं वसू म्हणते. तेव्हा रम्या म्हणते, पण तू एवढा त्रास करून का घेतेस? अगं तुझ्या वागण्यामुळेच हे सगळं तू ओढवून घेतलास. तेव्हा वसू म्हणते, अगं तुझ्यासाठीच केलं ना हे सगळं. तेव्हा आता मानिनी लगेचच मागे वळून पाहते आणि विचारते, तुम्ही दोघी तिथे का उभे आहात, या ना पुढे या, सरबत द्या सर्वांना. तेव्हा वसू हसतच म्हणते, हो आले हा मानिनी. मग सगळ्या मैत्रिणी आता तिथे सोफ्यावर बसतात. रम्या आणि वसू या दोघीही आता मोलकर्णीच्या वेशातच तेथे येतात.
मग आता लगेचच सगळ्याजणी या दोघींकडे बघू लागतात. अगदी डोकावून या दोघीही चेहरे मात्र लपवत असतात. तर मानिनी त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा त्यातीलच एक वहिनी विचारतात, काय हो, ह्या अशा रम्या आणि वसुताईसारख्या का दिसतायत बरं? मग आता सारख्या नाही, अहो त्याच आहेत दोघीजणी, असं आता मानिनी सांगते. सू थोडी रागातच मानिनीकडे बघते तर रम्यासुद्धा आपला चेहरा लपवू लागते. त्यावेळी त्या वहिनी पुन्हा विचारतात, काय हो वसुताई, आज घरामध्ये मंगळागौर आहे ना, आणि तुम्ही या कपड्यात या अवतारात असं योग्य वाटतं का? मग तेवढ्यातच नंदिनी आणि त्याचबरोबर काव्यासुद्धा तेथे येते. तेव्हा काव्या आता लगेचच म्हणते, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग आता वसूला आणि रम्याला खूपच ते अपमानास्पद वाटतं. तेव्हा नंदिनी म्हणते, रम्या आणि वसू आत्या, बरं झालं आम्ही येईपर्यंत ना तुम्ही हे सांभाळून घेतलं. आता जा बरं, तुम्ही सुद्धा तयारी करा बरं. तेव्हा काव्या आणि मानिनी एकमेकींकडे पाहतात आणि नंदिनीकडे, कारण नंदिनीने पुन्हा एकदा त्या दोघींची बाजू सावरून सांभाळून घेतलेली असते. त्यानंतर आता मानिनी विचारते, काव्या तू सगळ्यांच्या खाण्याचं बघतेस का? तेव्हा काव्या म्हणते, हो आले आई, असं म्हणून ती तेथून जाते. त्यानंतर मानिनी जरा नंदिनीला घेऊन दुसरीकडे जाते. मग आता थोडं बाजूला घेऊन गेल्यानंतर मानिनी विचारते, अगं काय करतेस तू? तू आता वसुताई आणि त्याचबरोबर रम्याला सामील करून घेणार आहेस का इथे? अगं मला तर त्यांचे चेहरे सुद्धा बघावेसे वाटत नाहीत, आणि हे काय चाललंय तुझं? मग आता नंदिनी म्हणते, बरोबर आहे आई तुमचं, मी त्यांना माफ केलेलं नाहीच आहे. अहो शिक्षा ही त्यांना झालीच पाहिजे. तेव्हा मानिनी विचारते मग? तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही बघा ना, आता इथे किती बायका आल्यात आणि हा बायकांचा सण आहे, आणि आजच्या दिवशी असं आपण त्यांना अवॉइड करणं बरं नाही दिसत. आपण एक काम करूयात, आजच्या दिवशी फक्त त्यांना खेळामध्ये सामील करून घेऊयात, अशी नंदिनी रिक्वेस्ट करते. मानिनी म्हणते, कधी कधी ना मला तूच माझी सासू वाटतेस, असं म्हणून नंदिनीला ती सांगते, हे बघ आता तू म्हणतीये म्हणून ठीक आहे, पण मला त्या दोघींचे चेहरे पाहण्याची अजिबात इच्छा नाही आहे. तुला हवं असेल ना तर त्या दोघींना इथे सामील करून घे. जीवास त्या दोघींचे चेहरे पाहणार नाही. त्या दोघींना सांग चेहरे झाकून इकडे या म्हणावं. तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो मी बोलते तसं त्यांच्याशी. मग तेव्हा असं सांगून आता नंदिनी तेथून जाते. मानिनी आता देवासमोर नमस्कार करते आणि प्रार्थना करत असते की आजची मंगळागौर अगदी व्यवस्थित पार पडू देत आणि त्यामध्ये आता कुठलंही विघ्न येऊ देऊ नकोस. तर आता लगेचच नंदिनी इकडे रूममध्ये जाते. रम्या व वसूला हे सगळं काही सांगते. तेव्हा वसू विचारते, काय म्हणजे आम्ही असं डोक्यावर पदर घेऊन वगैरे यायचं का तिथे? तेव्हा रम्या म्हणते की नाही आम्हाला यायचंच नाही बाबा तिथे, उगीच अपमान करून घ्यायला. नंदिनी जोरातच ओरडते, आता नीट सांगते ना, तर यायला काय झालं? आणि उगीच आता आडमुठेपणा करायचा नाही. आणि अजून एक सांगते, आई नको नको म्हणत असताना मी तुमच्या वतीने बोलली आहे त्यांच्याबरोबर, कारण आजच्या चांगल्या दिवशी तुम्ही डावलल्या जातायत हे नको आहे मला. त्यामुळे चांगल्याच दिवशी उगीच नकार देऊ नका, तयार व्हा आणि या खाली, असं म्हणून नंदिनी जायला निघते. तेव्हा वसू म्हणते, ऐक ना जरा, मी काय म्हणते नंदिनी, तुला आमची इतकी काळजी वाटते ना, मग आमची शिक्षासुद्धा माफ कर ना प्लीज. तेव्हा रम्या म्हणते, हो शिक्षा माफ कर ना ग नंदिनी. अगं मलाही हे कळतंय की आमची अशी अवस्था बघून तुला खूप त्रास होत असेल ना नंदिनी, कशाला तू उगीच स्वतःला त्रास करून घेतेस. त्यापेक्षा तू मामीशी बोल ना, मामी तुला नक्कीच समजून घेईल अगं, आणि आम्हाला माफसुद्धा करेल, हो की नाही आई? मग वसू फक्त हो हो करते. त्यावेळी नंदिनी म्हणते, तुमची ना खरंच काहीतरी गल्लत होतीये, तुम्हाला त्रास होतोय हे मला बघवत नाहीच आहे, पण तुम्ही जे केलंय ना ते अजिबात मी विसरलेले नाहीये, समजलं? त्यामुळे तुम्हाला जी शिक्षा मिळाली आहे ना ती तुम्हाला भोगावीच लागणार. फक्त पुढचे 3 ते 4 दिवस तुमची या शिक्षेतून सुटका होणार आहे आणि खेळायला मिळणार आहे. फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. आता तयार व्हा आणि या खाली. आणि हो, शिक्षेतून सुटका नको असेल तर खाली आलेल्या बायकांचं मान खाली घालून तुम्हाला उभं राहावं लागेल आणि त्यांना काय हवं नको ते बघावं लागेल. त्यामुळे आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. त्यावेळी आता वसूमध्ये ही नंदिनी ना खरंच खूप बदलली आहे. मग आता हिला माहिती आपल्याला त्रास होतोय ना तरीही ही अशी वागतीये.
त्याच वेळी आता वसू सांगते, ऐक ना रम्या, अगं नको नको, ही शिक्षाच नको अगं, मला तर असं वाटतंय आपण आता ना दागिने वगैरे घालून अगदी छान प्रकारे नटूयात, चालेल ना? मग आता रम्या विचारते, पण आई काही उपयोग आहे का ग त्याचा? अगं असा चेहरा झाकून पदर घेऊन तिने बोलवले खाली आपल्याला, त्यामुळे कुणी बघू सुद्धा शकणार नाही आपल्याला, आणि म्हणे ये तयार होऊन खाली. तेव्हा आता वसूला सुद्धा वैताग आलेला असतो, काय करावं काय नाही सुचत नसतं. तर दुसरीकडे हॉलमध्ये आता काव्यही आलेली असते. तेवढ्यात नंदिनीसुद्धा तेथे येते. मानिनी सर्वांना विचारते, तुम्हाला असाच प्रश्न पडला असेल ना, आमच्याकडची मंगळागौर एवढ्या लेट कशी? पण मला काय म्हणायचंय, मंगळागौर होतीये हे महत्त्वाचं आहे की नाही? तेव्हा सगळ्या जणी म्हणतात, हो तेही बरोबर आहे. मग मानिनी म्हणते, आता हे बाकी सगळे खेळ आपण आत्तापर्यंत सून म्हणूनच खेळलो आहे, परंतु सासू म्हणून खेळायला आता इथून पुढे खूप मज्जा येणार. तेव्हा आता मानिनी म्हणते, पिहू, श्रेया या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत हा, आणि मंगळागौरीचे खेळ ना या अगदी उत्तम खेळतात, अगदी छान नाचतात, गातात आणि शिकवतात सुद्धा. आज या सगळ्या आल्यात ना, त्यामुळे खेळ हा रंगणारच नक्की. तेवढ्यातच पार्थ आणि जीवा हे दोघेही फोटोग्राफर बनून तेथे येतात आणि म्हणतात की आम्ही सुद्धा आलोय, असं म्हणून ते पटकन फोटोज क्लिक करू लागतात. तेव्हा लगेचच आता मानिनी म्हणते, ये बाबांनो, तुम्ही इथे का आलात? निघा बरं, तुमच्या दोघांचं काही काम नाही आहे इथे. तर नंदिनी आणि काव्या आपापल्या नवऱ्यांना म्हणत असतात की जा बरं तुम्ही अगोदर बाहेर, इथे बायकांच्या खेळांमध्ये तुमचं काय काम आहे बरं? मग आता पार्थ म्हणतो, असं कसं आई, अगो किती छान दिसतीयस तू, किती सुंदर दिसतीयस तू. मग आता जीवा नंदिनीजवळ कॅमेरा घेऊन जातो आणि म्हणतो, हो आई, अगं तुझी ही हौस, तुझा हा कार्यक्रम मी शूट करतोय. मग आता मानिनीला समजतं हे दोघेही आपापल्या बायकांचे फोटोज काढायला आले आहेत. ती विचारते, कशाला रे? पार्थ म्हणतो, कशाला म्हणजे? अगं बाबांनी सांगितलंय हे सगळं शूटिंग वगैरे झालं पाहिजे इथे, आणि माझ्या सुंदर बायकोचं शूट करा म्हणून. तेव्हा काव्यास थोडी गडबडते, कारण तिला माहीत असतं पार्थ हा ना माझेच फोटो काढायला इथे आलाय, त्याच्या आईचे नाही. मग आता जीवा म्हणतो, हो ना, आमची आई एवढी सुंदर दिसत असताना तिला आम्ही शूट तर करणारच ना. तेव्हा नंदिनी लाजते, कारण आता व्हिडिओ शूटिंग काढण्याचं काम जीवाकडे असतं. तेव्हा त्या शेजारच्या सगळ्या बायका म्हणतात, आणि तुला माहिती आहे का, तुझी मुलं ना फक्त आई आई तोंडाने म्हणतायत आणि त्यांची नजर ना आपापल्या बायकांकडे आहे. तेव्हा नंदिनी आणि काव्याला आता खूपच लाजल्यासारखं होतं. तर हे दोघांचीही चोरी पकडल्यामुळे ते दोघेही जरा गडबडतात. त्यानंतर सगळ्या बायका गोंधळ घालतात आणि जीवा व पार्थला बाहेर काढू लागतात. तेव्हा ते दोघेही बाहेर गेल्यानंतर नंदिनी आणि काव्या एकमेकींकडे बघून आता हसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मंगळागौरीचा खेळ हा सुरू झालेला असतो. काव्या आणि नंदिनी या दोघीही खूप छान असं खेळ खेळत असतात. तेवढ्यातच आता नंदिनीला जरा वेगळा संशय येतो आणि म्हणून ती जरा बाजूला बघते. तिच्या समोर येऊन आता जीवा उभा राहतो, परंतु त्याने साडी नेसलेली असते, डोक्यावरून पदर घेतलेला असतो आणि तिच्याबरोबर फुगडी खेळत असतो. तेव्हा विचित्र अशी फुगडी खेळत असताना नंदिनी बरोबरच त्याला पकडते आणि इकडे काव्याच्या बरोबर सुद्धा पार्थ फुगडी खेळत असतो. तेव्हा इकडे नंदिनी आता लगेचच जीवाच्या डोक्यावरचे ते पदर काढते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा जीवा घाबरतो आणि पदर वगैरे असं व्यवस्थित सावरतो. तेव्हा पार्थसुद्धा आता खूपच घाबरलेला असतो आणि लाजतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.